नमस्कार, मी वर्षा. सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण 1 वाटी रव्याच्या छान अशा पळी पापड्या बनवणार आहोत. करायला अगदी सोप्या आहेत आणि कमी साहित्यामध्ये होतात, शिवाय वर्षभर टिकतात. तर इथे आपण बारीक रवा घेतला आहे 1 वाटी. तो एका भांड्यामध्ये घ्यायचा आणि त्यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने पाणी मोजून टाकायचं. एक 10 ते 15 मिनटं हे पाणी ठेवायचं, नंतर काढून टाकायचं. आता एका मोठ्या कढईमध्ये 7 वाट्या पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये हा भिजवलेला रवा टाकायचा आहे. तर मी इथे 20-25 मिनटं रवा भिजवून घेतला आहे. तुम्ही रात्रभर हा रवा भिजवू शकता, तर छान असा फुलतो. त्यामुळे आता इथे रवा आपण थोडासा शिजवून घेतला की यामध्ये पापड खारा टाकायचा आहे 1/2 चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकायचं. छान उकळी आल्याच्या नंतर गॅस मध्यम आचेवर करून हा रवा शिजवून घ्यायचा. मला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी गरम पाणी टाकलं आहे यामध्ये. तर आपल्याला 8 वाट्या पाणी लागलं आहे हा रवा शिजवताना. असं मस्त शिजवून घ्यायचा. पांढरे तीळ टाकायचे, वरून ओवा टाकायचा. तुम्ही जिरंसुद्धा टाकू शकता, चिली फ्लेक्स टाकू शकता, कोथिंबीरही टाकू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं टाकायचं, किंवा प्लेन पापड्यासुद्धा बनवू शकता. तर इथे छान हा 20-25 मिनटं रवा शिजवून घ्यायचा मध्यम आचेवर आणि गॅस बंद करून घ्यायचा. थोडासा कोमट करून घ्या, म्हणजे थंड करून घ्या आणि पॉलिथिन ओल्या कापडाने पुसून याच्यावरती पळी पापड्या टाका. सुरुवातीला आपण सावलीमध्ये सुकवून घेणार आहोत, नंतर कडक उन्हामध्ये वाळून तळूनसुद्धा बघणार आहोत. खूप छान होतात आणि करायला सोप्या आहेत, झटपट. म्हणजे आपण कधीही बनवू शकतो ह्या पापड्या. नक्की बनवून पहा. तर आपल्या ह्या पापड्या टाकून झाल्या आहेत, पलटी करून घ्यायच्या आणि नंतर मग कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या. तर आता वाळवूनसुद्धा तयार झाल्या आहेत. आता आपण तळून बघणार आहोत. बघा, तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि पापडी तळून घ्यायची. डबल टिबल फुलते, खूप छान होते आणि खायला अप्रतिम लागते. नक्की करून पहा. भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.